जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गुन्हेगारींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे। आता भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात चोरट्यांनी उशात्मा बहुउद्देशीय संस्था या गोरगरिबांना शासनाकडून मिळणारे रेशन दुकानातून तब्बल 20 ते 25 50 किलो वजनाची गहू तांदूळची पोती, इलेक्ट्रॉनिक तराजू चोरल्याची घटना घडली आहे। चोरट्यांनी भुसावळातील कंडारी गावातील उशात्मा रेशन दुकानात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी केली। काय आहे संपूर्ण प्रकरण? या प्रकरणी रेशन दुकानदार विजय आत्माराम मेडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। प्रसंगी चोरट्यांनी दुकानाच्या दाराचे 2 कुलूप तोडून गव्हाची व तांदळाची तब्बल 20 ते 25 पोती लंपास केली आहेत। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। काल नेमकं वृत्त काय आहे आणि तुम्हाला कधी कळलं? कंडारी रेशन दुकानदार विजय मेडे, उशात्मा बहुउद्देशीय संस्था या नावाने रेशन दुकान आहे कंडारीमध्ये। आज सकाळी वाटपसाठी आलो तेव्हा समजलं की तिथं कुलप तोडलेले दरवाजा उघडा होता। मध्ये घुसून पाहिलं तर तिथले सर्व गहू गायब आहे आणि काही तांदळाचे कट्टे गायब। साधारण किती अंदाजे किती गहू असतील? 17 कट्टे गव्हाचे गायब झालेले असं दिसत आहे अंदाजे आणि 4-5 तांदळाचे कट्टे आणि माझा इलेक्ट्रॉनिक काटा ज्याची किंमत आज 9,000 रुपये आहे तर तोही चोरला गेला। या संदर्भात पोलिसात तक्रार केलेली आहे आपण? तक्रार केली, पोलीस येऊन गेले, पाहून गेले।